पोरांनो शेट डाऊन. बसून शान घ्या. मागच्यानं दिसत नाही. मग शेताना बोलले मला पाऊस आहे मला माहिती आहे. थोडस इथून थोडस असं नाही बाई इकडे असं मागच्यानं दिसत नाही. विनंती आहे सगळ्या असं ते मागच्यानं दिसेल सगळं. असं इथल्या इथं सरकून नाही होणार. इकडे या इकडे. हे एवढं असं नाही. चांगला गेलो सांगायला की उठटाव टांगायला आणि म्हणतो सचिन बुवा बोलतो. त्या मागच्यानं दिसत नाही. ते खाली बसलंय तुम्ही उभं आहे त्यांना कसं दिसेल असं व्हायचं. इकडे जागा आहे नाही तर चोंड्याचा बाकीचा असेल पिकायच्या आधीच कापून टाकायला काय. बरं गावची नवरी काय तुम्हाला म्हणीच नाही माहिती. तुम्हाला गंगू गेली गावतात बरोबर माहिती. गंगू गेली गावतात नि पोरा तिला शाहीर. आज हा डायलॉग इथं तुमचा आहे ना फेमस करून जाणार तुमच्या या कळमुंडीतून. बघा कसं तुम्ही दिलंय. एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळा बोलते ना. गंगू गेली. हा तुम्ही घरचीला शोधू नका. तुम्ही गंगूच शोधा. तुमच्या घरचीचा होई भागत नाही आणि हे गंगूला शोधताय गवतात. ऐका उत्तर देणार. स्तवनापासून सुरुवात करूया. काय रे ती आळवणी काय गायली काय ववाळी काय ते विसरलो. मरू द्या. तू चीज बडी है मस्त मस्त तू चीज है मस्त. किती वर्षापूर्वी आला तो मोहरा पिक्चर. अक्षय कुमारनी सुनील शेट्टीचा आणि रवींद्र टंडन त्या पाठ केलेल्या पाणीसा. ह्याला पाणी द्या पाहिजे. पाणी द्या. एखादा राग गाऊन दाखवा ना हिंमत असेल. पाणीसा तुमचं पाणी काढतो बरोबर. आज ऐका जास्त मला स्तवन सुंदर गायले काही असू दे. माझ्या गणाची स्तुती केली म्हणून मी बोलत नाही. स्तवन सुंदर यांचा घास नाही. त्यांनी लिहिलेली नाहीच आहे. लिहिले असे तर वेल अँड गुड. हा ऐका साहेब. गंगू गेली का होता पोरतीला. ऐका आता नवीन डायलॉग आहे का बरोबर रेकॉर्ड करून घ्या. नरशाला मारतो चोचा पोरांनो मारा याचा. शाहीर सचिन बुवा म्हणतात मला. नरशाला चोचा पोरांनो मारा. अहो कुणाशी करताय ताकद कुणाशी लावताय याचा विचार करा. आणखीन आणलंय जिवारी लागेल वार. आयुष्यभर वारी नाही करणार माझी. जिवारी वार लागेल तुमची. हा काय म्हणतात जिवारी वार लागेल असा. सचिन बुवा मला बघा तुम्ही चांगले शाहीर आहात. चांगलं घराणं मातब्बर घराणं आहे तुमचं. मातब्बर घराणं आहे. मला म्हणतात मी तुरेवाला आहे. दम लागतो दम. 2 पोरं आहेत मला. तुमची किती आहेत. मला 2 पोरं आहेत. तुमची किती आहेत. म्हणून म्हटलं नरशाला मारतो चोचा पोरांनो मारा याचा. बुवा विषय गायला ना शपथ सांगतो तुम्हाला. विषय जर गायला ना तुम्ही नाही भारी करायचो माझ्याशी. नको
त्या माझ्या जीवा दोन चार भेटल्यात ना ते समाधान मानायचं, मोठेपणा चोदवायचा नाही हे लक्षात ठेवतो. ऐका पहिलं गाणं घ्या, बाकीचं घेतो. पहिलं गाणं बरोबर. चलो 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 पहिलं गाणं घ्या. याद ही रह जाती है, बाकी सब सपने होते हैं, अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं. अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं. हाँ. या जुनाट भोपळ्याचा आज काढून किसतो. किस काढतो, किस मत समजतो ना, खोबऱ्याचा कसा काढतो आपण. या जुनाट भोपळ्याचा आज काढून किसतो, अब्रूचे याच्या आज पत्तेच पिसतो. ऐका बरोबर. हे म्हणतात 1.5 तास बोवा बारी करतात. काही गरज नाही, मला माहिती आहे. अर्धा तास बारी केली ना तरी सुपारी मला तेवढीच आहे. हे पाहुणे 2 तास बारी करणार आणि मग नंतर आयोजकांना सांगणार सचिन बुवा 1.5 तास बारी करतात. तुम्ही टायमाचं, तुम्ही वेळेचं बंधन राखा ना. म्हणून म्हणतोय का या जुनाट भोपळ्याचा काढून किसतो, अब्रूचे याच्या पत्तेच पिसतो, अरढोंगणालयाच्या आज लावीन इस्तो. इस्तो माहिती ना, इस्तो आग आग आग. अरढोंगणालयाच्या मिलावीन इस्तो, कारण हा सचिन बुवा डिकटो डुकरावानीच दिसतो. विषय कसा आणलाय बघा, विषय कसा आणलाय तुम्हाला. हा, मोठेपणा नाही, खोटेपणा नाही, हे म्हणतात ना शास्त्राचे विषय. लय आहेत माझ्याकडे, लय गेले. ऐका विषय, ऐका पहिला विषय. बघतो खालीच्या रेकॉर्ड ब्रेक लावायची. हा, घालतो मी घाव हा जिंकून डाव. हे बरोबर नवीन आहे, नवीन रेकॉर्ड करून न्या. पण टाकायचा नाही तर तुमचा कार्यक्रम मी करीन बुवांच्या आधी. घालतो मी घाव अव हा जिंकून डाव, सर करून जाईन शिखराला. घालतो मी घाव हा जिंकून डाव, सर करून जाईन शिखराला. कळू द्यायचं नाही चिट पाखराला, कळू द्यायचं नाही चिट पाखराला. घालतो आडवा मी या रान डुकराला. विषय 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 विषय. पशुतापासर पाहिजे होता अर्जुनाला. पुराण शेट पशुतापासर पाहिजे होता अर्जुनाला शंकराकडून. शंकराकडेच फक्त होतं पशुतापासर. वा, मी शंकराला येड जावा नाही म्हटलं, तू येड जावा आहेस. येड जावा तू आहेस म्हणून मी असं म्हटलेलं आहे. हा, शंकराला नाही म्हटलं म्हणून सांगतोय. पशुतापासर फक्त शंकराकडे होतं, अर्जुनाला पाहिजे होतं ते. कारण कुरुक्षेत्रावर युद्ध जिंकायचं होतं. मग त्या पशुतापासर मिळवण्यासाठी शंकराची भक्ती केली. शंकराने ठरवलं याची परीक्षा घ्यायची म्हणून भिल्लाचं रूप घेतलं. आणि एक वराह म्हणजे डुक्कर. हा, वराह म्हणजे डुक्कर. त्या डुकराला सोडलं अंगावर अर्जुनाच्या.
अर्जुनाने मान मारला, तिकडून भिल्लाने म्हणजे ज्या शंकर रूपी जो भिल्ल होता त्या भिल्लाने मान मारला. त्याच्यावर दोघांची भांडणं सुरू झाली आणि मग भांडणं ती मिटली. पशुतपास्त्र दिलं शंकराने अर्जुनाला, अशी ती कथा आहे, पुराणामध्ये आहे. सचिन बुवा म्हणतात मला, नुसता नाव सचिन असून चालत नाही, हा गुण पण लागतात तसे. नाही तर मग तेंडुलकरचा पोरगा तेंडुलकर झाला असता का नाही? अर्जुन झाला काय? गावस्करचा पोरगा 2च मॅच खेळला, झाला काय? नुसता नाव सेम असून होत नाही बुवा. मी सचिन आहे, सचिन सचिन सचिन. ऐका म्हणून घालतो मी घाव, अरे हा जिंकून डाव, सरकारून जाईन शिखराला. कोरस कळू द्यायचं नाही चिट पाखराला, कळू द्यायचं नाही, कळू द्यायचं नाही चिट पाखराला, कळू द्यायचं नाही चिट पाखराला. काढू हलवा या रणडुकराला, कळू द्यायचं नाही चिट पाखराला, काढू हलवा या रणडुकराला. पशुपताश्रम मिळवय, पशुपताश्रम मिळवया बाण, केली प्रतिज्ञा त्या अर्जुनानं. विचार करून गाठलंय रान, विचार करून गाठलंय रान, घेतली परीक्षा भोळ्या शंकरानं. आला चालूनी भिल्ल रूपानी, आला चालूनी तो भिल्ल रूपानी. हरवाया आपल्याच लेकराला, हरवाया आपल्याच लेकराला. कळू द्यायचं नाही चिट पाखराला, कळू द्यायचं नाही चिट पाखराला. घालतो आडवा या रणडुकराला, कळू द्यायचं नाही चिट पाखराला, आडवा या रणडुकराला. कळू द्यायचं नाही चिट पाखराला, आडवा या रणडुकराला, कळू द्यायचं नाही पाखराला, आडवा या रणडुकराला. विषय माझ्याकडे वेळ नाही. त्याने मला सांगितलं 1.5 तास. मला काय गरज नाही 1.5 तास. मला माहिती मी अर्धा तास बारी केली तरी सुपारी माझी तेवढीच आहे. विषय फक्त ऐकून जा कशा विषय फक्त ऐकून जा. मला काय म्हणतात की तिसरी लेख तिचं नाव संध्याकाळ. त्रिगुणमन माया सृष्टीची ज्यांनी मेलास बुवा येडायस तू येडायस म्हणून तुला येड झावा म्हटलोय शंकराला नाही. मी काय विचारलं 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलंय म्हणजे मुलगा पुरुष. हे मला उत्तर काय देतात माहितीये का? तिसरी लेख तिचं नाव संध्याकाळ. संध्याकाळ पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे? वो वादेस गावलं तुम्ही पुल्लिंग म्हणून. अरे संध्याकाळ स्त्रीलिंग आहे ना. लेख मी बाळ विचारलंय मुलगा विचारला काय येड्यांची जत्रांनी कारभारी सत्र हे असलं बुवा तुमच्याकडे आहे फेमस मोठं. वाद्यास घालो यांना आमची कालची पोरं हरवती असं चिडवती बुवा. असंच मर्दन आहे. मर्दानगी सिद्ध करायला लागते तेवढी सिद्ध करून दाखवा. नुसत्या गंगूने घेऊ नका गावतात. घरची गंगू आहे ना. घरच्या गंगूला पहिला सांभाळा. गवतातल्या गंगू नका सांभाळू. पोरानो काय सांगतो नीट आहे का? बोललेत म्हणून काय रे तो नरशाला मारला चोचा पोरांनो मारा.
आता ज्याच्यात धमक नाही त्याचा हाच कार्यक्रम असतो. ते बोलत नाही मी, कारण सरकारने समलिंगी संबंधाला कोर्टाने पण आता मान्यता दिलेली आहे. मरू दे, तुम्ही काय करायचं तो करा जाईपर्यंत बुवा. ऐकायला नाही, त्यांनी किती ताकद लावू देव नाही घास त्यांचं. म्हणतात वरदान, कुणाचं वरदान? अरे मेला वरदान आहे, वरदान आहे. बघा परंपरा पासून चालत आलेली ही लोककला आहे. आदिमाईनं प्रश्न विचारायचे आणि शंकराने त्याची उत्तर द्यायची, असा न्याय आहे, असा न्याय आहे. तरी सुद्धा तुरेवाल्यांना शक्तिवाल्याने एक प्रश्न विचारायचा आणि शक्तिवाल्याने तुरेवाल्याने एक प्रश्न विचारायचा. असा पाहिंडा पडला. मला प्रश्न विचारतो बुवा, आपण प्रश्नोत्तरची बारी एकदा वेगळी ठेवू आपण, पण 1.5 तास नाही करायचं त्याच्यात. हा, तुम्ही गाणी गा, तुमची जी काही गाणी आहेत ना ती तुम्ही गा. आईचा विषय मी जो गायला तुमच्याच घराण्यातले चिंबोरे बुवा, त्यांचा विषय मी मगाशी नाव घेतलं नव्हतं. तुम्हाला लाज वाटायचं कारण नाही, मी अश्लील उत्तर नाही दिलं. समाज मला सांगतोय की बुवा आईच्या गाण्याची कटिंग द्या, मी का नको देऊ? समाज मला सांगतोय, पैशासाठी नको, पैशासाठी नव्हे. परवा 14,000 रुपये बक्षीस घेतले यांच्या समोर. यांना लाज वाटायला लागली, मग यांना पडली 150-200 रुपये. काय असतील 1,500-2 हजार, 150-200 मी आपला अतिशक्ती बोलतोय, 1,500-2 हजार असतील. मग ते मला म्हणतात सचिन बुवा तुमचा घर जवळ आहे, मी काहीतरी तिथं पेरलं असेल म्हणून दिले ना 14-15 हजार मला. यांना 150 दिले आणि मग तिथं सांगतात सचिन बुवा घर जवळ आहे तुमचा, आता करा डबल लग्न माझा, मला काय करायचं आहे. 2 झाले, आणखीन 2 करू. मग आता काय करू? पण एक मर्द म्हणण्यासाठी एखादा तरी करावा लागतो. हा, मग तुम्ही सांगायचं आता समाजाला येऊन, मी आता गाणं गात नाही, ते शाहीर भारी सोडाल माझ्याशी तुम्ही पाहिजेत. हा, माझ्या नशिबानं माझ्या धर्मान कर्मान माझ्या नावान 2-4 बाऱ्या भेटतायत, त्या तेवढ्या इमानदारीत करा, नाही तर अभ्रू काढून घ्याल. तुमच्या गावात येऊन आलो, तुमच्या गावात. आणि मला म्हणतात मी अर्थूर नाही बोललो बुवा ना, अर्थूर नाही बोललो. सकाळी रेकॉर्डिंग हा गांजा पिऊन येतो, हा दारू नाही पित, दारू पिऊन येतात. ते म्हणा बुवा, त्यांना बोलायचा उद्देश तसा आहे, मला पूर्ण परिपूर्ण बोललेलं आहे, तरी म्हणतात मी बोला सगळं हो जाऊ बोललोय. हा काय सज्जन बाई, पोरानो मारा ह्यांचा. गंगू कसे आहे गंगू? अरे गंगू या अंगाऱ्या कुणाला कोकणातल्या कलाकारांना नाही गावली, ऐका दुसरं गाणं पोरानो, दुसरं गाणं. तुम्ही शीट डाऊन होईत जा मध्ये माहिती आहे ना. हा, नाही तर आपल्याला बाहेर करायचं ह्यांच्यासारखं ना आपलं काम. हा, ऐका विषय, पुढचं गाणं ऐका. काय रे सागर, इकडे तू इकडे. काल रात्रीच्या अंटीची, अरे येड र येड, खुल र खुल, काल रात्रीला अंटीची. असं आहे ते, बडा दुःख दिया. अरे दीना बुआ, ए दीना ए येड्या, तेरे लखन ने बडा दुःख दीना. असं आहे, हा दिया म्हणतो, ह्याचा दियाच नाही लागला वंशाचा अजून, आणि हा दिया पेटवतोय लोकांसमोर. ह्याच्या वंशाला दिया नाही, म्हणतो मी तुरेवाला आहे. शाहीर सचिन बुवा म्हणतात मला हमारा काटा पाणी भी नाही मागेगा, आणि तुम्हाला मिलायचं पण नाही आमच्याकडे. पुढचं गाणं ऐका. काल रात्रीला लाव, तिथं 4ला लाव बाबा, आता बसत चाललाय अजून 3 शो. ऐका विषय कसा आहे. मी आपला वनात एकटाच शिकतो. चालेल इथून एवढाच बरोबर. मी आपला रानात एकटाच शिकतो, पण माझ्यावर कुणाचा कुत्रा हा भुकतो. डुक्कर ऐकला? डुक्कर ना, माझ्याकडे डुक्कर आहे, माझ्याकडे कोंबडा आहे. ह्याने डुकरीन गायची शास्त्रात, मी डुक्कर शास्त्रात गायलो. मी आता कुत्रा गातोय शास्त्रात, ह्याने कुत्री गायची शास्त्रात. हा, द्रौपदीच्या चपला पळवल्या, ते कुत्री नव्हती, तो कुत्राच होता. तुम्ही काहीतरी गा, हिंमत असेल तर द्या उत्तर. तुम्ही म्हणता ना मी पक्क्या गुरुचा काही आणखीन नावं घेतात, चला त्यांना बोलायचं नाही. तुम्ही जर म्हणता ना मी डुक्कर गालाय, तुम्ही डुकरीन गायची शास्त्रात. मी आता कुत्रा गातोय, तुम्ही
कुत्री गायची. माझ्याकडे गाढव आहे. गाढव गाढवाचा केवढा आहे माहिती आहे ना नाव. तुम्ही गाढवीन गाल का? माझ्याकडे कोंबडा, तुम्ही कोंबडीन गायची. शास्त्रात माझ्याकडे माकड आहे. माकड पण आहे माझ्याकडे, तुम्ही माकडीन गायची. हा भेद आहे ना, हाच भेद आहे ना पुरुष आणि स्त्री, शंकर आणि पार्वती. तुम्ही म्हणता ना येड जावा बोलला त्याच्यामुळे. ऐका, मी आपला वनात एकटा शिकतो, मग माझ्यावर कशाला हा कुत्रा भुकतो. काय याचा थोबडा डुकरासारखा आहे, डुकरासारखा. डुकरने हा सेम. हा, काय याचा थोबडा फोडू का जबडा. काय याचा जबडा ओ फोडू का जबडा. काय याचा थोबडा फोडू का जबडा. आज नेमकाच मारून बाण, आता पकडून याची मान. आता पकडून याची मान, टाकतो कापून दोन्ही बिकान. आता पकडून याची मान, टाकतो कापून दोन्ही कान. आता पकडून याची मान, टाकतो कापून दोन्ही कान. आता पकडून याची मान, कापतो कापून दोन्ही कान. विषय कळला काय? विषय कळला का नाही सांगा. दिसायला हा आहे काला बाला, दिसायला आहे काला बाला. माझ्या समोर हा नागडाचा आला. द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना घेऊन, पांडवांना घेऊन, कौरव पांडवांना घेऊन वनामध्ये गेलेले आहे. एकलव्याने निस्सिम भक्ती केली. द्रोणाचार्यांची निस्सिम भक्ती केली आणि द्रोणाचार्यांसोबत द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला. धनुर्विद्येमध्ये अर्जुनापेक्षाही पारंगत होता एकलव्य. मित्रांनो, हे मी बोलत नाही, एकलव्यच नव्हे, कर्ण सुद्धा होता. पुतळा बनवला द्रोणाचार्यांचा. द्रोणाचार्य गेलेले आहेत आपल्या शिष्यांसोबत. त्यांच्यासोबत एक कुत्रा होता. विषय कसा गातो? कुत्री गाऊन दाखव. डुक्कर गायलाय. काही नाही बोलायचं. शाहीर तुम्हाला मी एका अंगारावर मिळणार नाही. पुन्हा एकदा सांगतोय, माझ्या नादाला लागाल तर आपली अब्रू काढून घ्याल. शपथ सांगतो, शपथ तुम्हाला तुमच्या गावात येऊन सांगतोय. आणि मला घरात येऊन मारायलाही मजा वाटते आणखी. हा, दुश्मनाला कुठे जाऊन, आपल्या घरात नाही मारायची, त्याच्या घरात जाऊन मारायची, तर ती मजा वेगळी आहे. दिसाया आहे हा काला बाला, माझ्या समोर हा नागडाचा आला. अलगद काढू कयाचा मी डोला, जाग केलं या सार रान. आता पकडून याची मान, टाकतो कापून दोन्ही पिकान. एकलव्य म्हणतोय कुत्र्याला. ऐका आता पुढं शाहीर मला उत्तर देतात आणि त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. बघा विषय म्हणजे किती येडपणा आहे. बघा किती येडपणा आहे. जो प्रश्न विचारतात ना मला, त्याचं उत्तरही त्यांच्याकडे नाही. हे पण सांगतो का सांगतो. मी त्यांना उत्तर दिलंय व्योमासूर. व्योमासूर व अर्ध्या वला यला एक काना आणि वरती मात्रा. व्योमासूर हे उत्तर दिलंय. बुवा काय म्हणतो? बोमासूर. यालाच येड. तुमचा काय होण्यासारखा नाही. तुम्ही इथंच राहायचं. तुम्ही ढाकमोडीतल्या ढाका मोडीत बसा. तुम्ही पुढे नाही जाणार. तुम्ही इथंच राहणार. बोमासूर आणि व्योमासूर याच्यामध्ये फरक आहे. घोंगरामध्ये ज्याचा वास आहे त्या दैत्याचं नाव व्योमासूर आहे. पुरावा आहे, दिलेला आहे, मान्य करत नाही. आणि मला म्हणतात बोमासूर मेला, तुला बोमटवी नसाना. काय रे बरानो, नरशाला मारला चोचा, पोरांनो मारा. गंगू अशी साधी नाही गंगू ही. अरे ही गंगू कोकणात फेमस आहे. या गंगूनं अनेक गंग्यांना धंद्याला लावलंय. तुमच्या पण गंग्याला लावलाय धंद्याला. तुमच्या वरचा गंग्या आहे ना, त्याला धंद्याला लावलाय मी. तुम्ही तर कालचा नुसता फेटा लावून नाही होत मोठा बुवा. नुसता सचिन बुवा नाव असून नाही म्हणून वैश्य का. नालायकाच्या कानाखाली मी खेचीन,
सदा सामण्याला फुले ज्ञानाची वेची कोण वाटेस गेला कोण वाटेस गेला तर त्याला मी चिचिन अरे या शक्ती तुऱ्याचा तेंडुलकर मी आहे माझं नाव सचिन राग कुणाचा मनात मी कधी धरलाच नाही खरा रंग सामन्याला अजून मी भरलाच नाही अरे प्रतिस्पर्धी माझा आता कोण उरलाच नाही अरे सचिन बुवा म्हणतात मला जो या शक्ती तुऱ्यात अजून तरी हरलाच नाही जाग्या बोलायची गरज नाही शब्दात कळतंय लोकांना काय आहे ते ताकद काय अजून देव अजून पासा आणली त्यांच्यासाठी ह्यांना उठून देणार नाही मी रात्री पण वेळ नाही हे म्हणतात 1.5 तास का करतात पुढची गाणी ऐका मला माझ्या मायबापांनी ज्यांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे त्यांचं पण काहीतरी गायला नको नुसता बुवाच्यावर टीका करायची काही आपला गावात आलाय म्हणून असा करीन तसा करीन तुझ्या नाकावटी चून ढाकमोल तिथं जाणार आहे काय करायचं तर करायची कुणाला धमक्या देतो अशा लय केलं धमक्या देणार तुझ्या ढाक मोलीत जाणार आहे ढाक मोडून तुझा हे आज सांगतो टन मारून असा यू टन काय कोणाला द्यायच्या धमक्या बुवा तुम्हाला खोटं वाटतंय बुवाची माझी कुस्तीच लाव बघूया हा इथं चिखलातच लावून टाका आज बारी संपलं चॅलेंज आपलं चॅलेंज असाल नाही चिटपट करीत तर सचिन बुवा नाव सांगणार हा मर्दाची औलादाई गंगू गंगू अशी नाही साधी गंगू ऐका देव पुढचा अजून 2-4 इंजेक्शन आहेत माझ्याकडे देव काय सांगा नको नको रुसतील ना बारी घ्यायचं नाही मग नाही हे म्हणणार मग बुवा तुम्ही 2 तास काढता हे 1.5-2 तास काढले पहिल्या बारी आणि मला सांग कशाला नको मला काम आहेत 3 बारे आहेत माझ्या मला तुम्ही बरोबर तुमचा बरोबर आहे सांग अहो मला माहिती आहे राजानो सगळं मान डिस्टर्ब मी नाही झालो पहिल्यांदा बघा पहिला पाऊस आला 2-3 वेळा आणि मग मला माहिती आहे ते बुवांचेच कोणतरी असतील डिस्टर्बच नको पाहिजे आम्ही काहीतरी चांगलंच देण्याचा समाजाला प्रयत्न करतो पण असे येणारे भेटलं की काहीतरी द्यायला लागतो बुवाने आज सुंदर गवळण सुंदर स्तवन गायली गवळण पण चांगली गणाचा विषय पण सुंदर आहे काय रे चालती कुठली रे ते गणाची नाही या असं यांचं असतं आणि मग बुवा म्हणतात मला तुम्ही विसरलं म्हणून चला एक भौरी मारूया आणि एक गाणं चांगलं घेऊया चांगलं गाणं एक देतो चांगलं 1-2-3 गाणी देतो आणि कार्यक्रमाची सांगताच करतोय कारण मला माहिती आहे अर्धा तास बारी केली दुपारी माझी तेवढी पैशासाठी नाही बोला तुम्ही हे असं पण बोलता इकडून पण बोलता आणि तिकडून पण बोलता असं नाही चालायचं चला एक भौरी घ्या घालून बुवा नजरे खालून घ्या घालून नजरे खालून या 150 आण्या किती मनमान्या नाही चालायचं तुमचं राज वाट घडवीन अद्दल घडवीन उतरीन तुमचा माझ आता हे ऐकायचं ना ऐकून का ना व्यवस्थित देतोय ना आपण गवळण नाही बोलायची ऐका नंदाच्या तान्या का बघतोस कान्या मला नाही यांचा अजून काही वेळ आहे नुसत्या यांचा फेटेच्या शिरा तुरा आहे ना तोच वर आहे हे माझ्यापेक्षा ज्ञानान नाही बुद्धीन नाही उंचीन नाही कशानच मोठं नाही ऐका नंदाच्या तान्या
का बघतोस कान्या नंदाच्या तान्या बघतोस कान्या सांगते तुला मी आज तुला अडविल आणि बडविल तरी नाही तुला रे लाज बडविलं म्हटलं भाऊ बड बैल बडवलेला रेडा बडवलेला बघितलं ना ऐकलं मराठी भाषा मराठी आता हे बडीवच आहे इकडे तिकडे होत असेल नाही असं नाही त्यांचा खासियत आहे बुवांची थोडस गवळणी वगैरे चाली वगैरे मिक्स करून देतात पण देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो असं नाही आणि गाणी ही चांगली समाजाला पटण्यासारखी लोकांना भावणारी लोकांच्या मनात बसणारी अशी गाणी देतो मला म्हणतात मी तुमचा फॅन आहे मला म्हणतात मी तुमचा फॅन आहे पप्यादा ओ गडशी बघा झोपलं ओ मामा गडशी मामा आजच्या बारीला तुझ्यानी माझ्या कामाचं आता असं बाबा राग नका बरं काय बोलत हा मोठा जोक आहे ते काय मला म्हणतात बाबा मी फॅन आहे मी तुमचा फॅन आहे 3 बारेला बोलला 3 बारेला फॅन आहे आता ऐकलं आता हा मिरर बॉल वरती लावू नका हा फॅन आहे ह्याला वरती करा काय बोलायचं नाही आता नाही मामाचं नाही माफी असं माफी हे तुम्हाला नाही कळायचं हा पोरांनो तुम्ही जर ती अमृतपटातली बारी बघितली असाल ना तर तुम्हाला नक्की कळेल मी काय बोलतोय चलो चांगलं एक गाणं घेऊया आणि कार्यक्रमाची सांगता करू काय रे ते विसरलो असं होतं तसाला वय वाढत चालला 2-4 पोरं झाली ना एकदम तर आता इसर बोल व्हायला लागली असू द्या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत जातीवंत मी शेतकरी शेतात नांगर धरी आता सगळे ट्रॅक्टर आहेत जातीवंत शेतकरी पण अजूनही गौरीच्या सणाला अजूनही रेड्यांचा शेण रेड्यांच्या पायाचे तांदूळ रेड्यांनी मळलेल्या पायाचे तांदूळ अजूनही लागतात त्याचा भात उपासाला केला जातो ऐका जातीवंत मी शेतकरी शेतात नांगर धरी शेताच्या बांधावरी बसून खाई कांदा आणि भाकरी 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 जातीवंत मी शेतकरी शेतात नांगर धरी शेताच्या बांधावरी बसून खाई कांदा आणि भाकरी 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 जगाचा पोशिंदा त्याची करू नका निंदा शेती एकमेव धंदा जरी पिकली नाही औंदा जरी पिकली नाही औंदा छाती काढून सांगतो छाती काढून पेरतो सोंदळा गहू बाजरी छाती काढून पेरतो सोंदळा गहू बाजरी शेतीच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी शेताच्या बांधावर बसून खाई कांदानी भाकरी
भाकरी जातीवंत मी शेतकरी शेतात नांगर धरी जातीवंत मी शेतकरी शेतात नांगर धरी शेताच्या बांधावरी बसून खाय बांधारी भाकरी 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 बघा जास्त वेळ घेत नाही शहरांनी ऐका शहरांनी कशी आहेस तू मला म्हटले काय ती आपली साजरं आपल्या गवळीची साल कुठली राणीला कशी आहे तू कशी आहे का कशी आहे तू दोन नवऱ्याची असं काहीतरी म्हटली मग राधेला म्हणतात अनयाची राधा आहे मग आता मी असं म्हणू का वसुदेव एक बाप देवकी आई गोकुळातला बाप नंद आणि यशोदा आई मग मी कृष्णाला असं म्हणू का तू दोन बापाचा हे मला म्हणतात दोन नवऱ्याचा असं त्याने कट दिलंय उत्तर दिलंय मी दोन नवऱ्याचा म्हणू शकतो म्हणत नाही चला असू द्या आणि बघा जास्त नाही मला माहिती अहो मी किती मी शक्तुत्राला कटाळलेला माणूस तुम्ही कटाळायची गरज नाही मला बस झालाय शपथ तुम्ही कटाळायची गरज नाही मला माहिती आहे मी किती बोलायचं आहे मी किती करणार कार्यक्रम ते मलाही माहिती आहे मी कटाळलेला माणूस शकतो तुम्ही सांगायची गरज नाही बस करा कटाळलेला माणूस मी प्रयत्न करतोय बघा मित्रांनो मी जर काही बोललोच तर उद्या हे सगळे गोष्टी युट्यूबला जाणार आणि मग लोक म्हणणार वा सचिन बुवानी मस्त मारली ना सचिन बुवाची दुसऱ्या त्यांना उत्तर त्यांचं जे काय चांगलं असेल त्याला चांगलं म्हणतोय खरोखर सुंदरच तवद लावली अप्रिशिएट करतो मी मान्य करतो सुंदर गुरुला केले चाल सुद्धा सुंदर आणि एवढ्या तिसऱ्या 2 बाऱ्या आमच्या झाल्या तिसऱ्या बारीत स्वरबद्ध गायला पहिल्यांदा आयुष्यात स्वरबद्ध गायले हा जे काय ती तू चीज बडी हे मस्त स्वरबद्ध गायले मान्यच करतो हा गड सुद्धा सुंदर गायला गवळीचा विषय मी दिलेला आहे घेऊ काय मजा म्हणून चालेल ना तू बाकासूर मी मथुर अरे तुझ्यापेक्षा मी चतुर तू बाकासूर मी मथुर तुझ्यापेक्षा मी चतुर आतुर कोण करणार भाजी सर बघायला जनता आहे आतुर कोण करणार भाजी सर बघायला जनता आहे आतुर कोण करणार भाजी सर बघायला जनता आहे आतुर तू बाकासूर मी मथुर तुझ्यापेक्षा मी चतुर तू बाकासूर मी मथुर तुझ्यापेक्षा मी चतुर कोण करणार भाजी सर बघायला जनता आहे आतुर कोण करणार भाजी सर बघायला जनता आहे आतुर सर बघायला जनता आहे आतुर कोण करणार भाजी सर बघायला जनता आहे आतुर मारू नको गुड्या कुठं पळशील गाड्या माझ्या दृष्टीस पडला सनारीच्या जरी लपलास अडला मोरीच्या काय म्हणतो विषय जरी लपलास अड लांब बोरीच्या झाडाच्या मागे लपलास रामायण गातोय रामायण मारीच्याचा विषय रामायण गातोय पण विषय कसा दिलाय बघा ज्याला लागायचं ना मित्रांनो बरोबर लागतो तुम्ही नाव सांगायची गरज नाही घ्यायची गरज नाही हा तुम्हाला काय करायचं हे म्हणतात माझ्या गाण्यांची उत्तरं दे मला तुझी गाणी कुठं किती तुम्ही माऱ्या किती करता फेमस किती आहेत गाणी आणि काय उत्तर द्यायची तुमच्या गाण्यांची तुकरट पानचट गाण्यांची तुमच्या काय उत्तर द्यायची ज्याला द्यायचे त्याला देतोय समाजाला पटतंय ते मला देत आहे म्हणून मी दिले विषय कसा दिलाय बघा ऐकवा तुमच्या चेल्याला तुमच्या फंटराला ऐकवा मारू न उड्या कुठं पळशील गाड्या माझ्या दृष्टीस पडला सनारीच्या जरी लपलास अड लांबोरीच्या नाही सोडणार मी तुझ मारीच्या जरी लपलास समजलं लोकांना काय बोलायचं हा संदेश वेगळा आहे ना तुम्ही लेखी बोले आज लेखीला बोलतोय पण सुनाला लागल जाऊन युट्यूब मला सचिन भाऊ म्हणतात तुम्ही बरोबर करता माझी तुम्ही ढाका मोडायची शाहीर जर माझ्या नादाला लागाल
मी तुमचा कार्यक्रम करेन. मी अजून बोललो नाही जास्त. मी तेवढाच विषय ठेवलाय. मी तुरेवाला आहे. सिद्ध करून दाखवायचं. मर जाईस म्हणून सिद्ध करून दाखव. हा तुमचा केमिकल लोचा आहे. केमिकल लोचा म्हणून पोरांनो मारा. यांचा केमिकल लोचा ताकद लागते. हा ताकद लागते त्यासाठी. गंगू कशी आहे गंगू? एवढाच बोलताय तुम्हाला. मी विषय गायला नाही. जेव्हा होईल ना भारी त्या दिवशी गाईन. मग वंशाला दिवा नाही मिळायचा. वंशाला दिवा लावेल तुमचं. हे लक्षात ठेवा. मला बोलायला भाग पडू नका. माझ्याकडे विषय आहे. मी नाही म्हणणार नाही. वैयक्तिक मला बोलायचं कारणच नाही. चांगला कार्यक्रम आहे. एवढं सुंदर आयोजन असतं. 65 वर्षापासून आयोजन आहे. आणि मग तिथं आपण तुम्ही माझे काढायचे विषय, मी तुमचं काढायचं. बुवा असं बुवा तसं योग्य नाही. हा तुम्ही शाहीर म्हणता ना, फेटा बांधता. त्या फेट्याची इज्जत ठेवा ना थोडीशी. त्या फेट्याची इज्जत ठेवा पाहिजे. आहे का नाही? तुम्ही ठेवा पाहिजे, मी ठेवा पाहिजे. हे लोक आपल्याला कळायला पाहिजे. एवढंच म्हणतोय. बाकी तुम्हाला कसं बोलायचं. पुंडलिका परी यावे सत्वरी सावळ्या हरी या माझ्या घरी. सावळ्या हरी सावळ्या हरी या माझ्या घरी. सावळ्या हरी या माझ्या घरी. पुंडलिका परी यावे सत्वरी. पुंडलिका परी यावे सत्वरी सावळ्या हरी या माझ्या घरी. 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 बोलायचं भरपूर आहे. रात्र थोडी सोंगे फार. लिने दादांचं सुद्धा गाणं निश्चितपणे त्यांनी फरमाईश केली होती. आहेत का नाही मला माहिती नाही. या ठिकाणी उपस्थित आहेत का नाही. बराच वेळ झालेला आहे. जवळजवळ 40-45 मिनिटं कार्यक्रम केलाय. आणखीन म्हणणार 1-1.5 तास शो केला. मला कार्यक्रम करायची एवढा गरज नाही. मीच कटाळलेला माणूस शक्तूला कार्यक्रमाची सांगता करतोय. ज्या दिवशी भेटाल, जिथं भेटाल तिथं अशी गंगूमारी, अशी गंगूमारी तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही चांगले शायर आहात, खानदानी आहात, घरंदाज शायर, मंजूळ बोलता, चांगली वाणी आहे, चांगली गाणी आहेत, त्याप्रमाणे वागा. उगाच मला दिवसाचा प्रयत्न करू नका. मी नागच आहे शपथ. माझ्या शेवटी पाय द्यायला बुवा तर मी रस्त्याशिवाय राहणार नाही. एवढंच तुम्हाला तुमच्या गावात येऊन सांगतोय. तुम्हाला दुसऱ्या फेरीची शुभेच्छा देतो. दुसरी फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.